नमस्कार मंडळी, संस्कृती चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण श्रवण करूया चैत्र शुक्ल एकादशी महात्म्य कामदा एकादशी। श्री गणेशाय नमः। युधिष्ठिर म्हणाला, श्रीकृष्णा वासुदेवा, तुला नमस्कार असो। तुझे औदार्य वर्णनातीत आहे आणि तुझ्या कृपेनेच आम्हाला हे श्रवण सौख्य लाभले आहे। तू आमचे सर्व मनोरथ पुरवितोस, म्हणून आता चैत्र शुक्ल एकादशीचे महात्म्य सांग। त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, धर्मा, या तिथीचे महात्म्य अलौकिक आहे। मी तुला त्याच विषयीचे एक कथानक सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक। एकदा दिलीप राजा वसिष्ठांना भेटण्यासाठी गेला असता त्याने विचारले, महर्षी, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिचे नाव काय आहे? तिचे महात्म्य काय आहे? वसिष्ठ म्हणाले, राजा, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस। ही एकादशी कामदा नावाने प्रसिद्ध आहे। ही अत्यंत पुण्यकारक असून पापरूपी काष्ठांना अग्निप्रमाणे जाळून टाकणारी आहे। हिची कथा श्रवण केल्याने दुष्कर्मे नष्ट होतात, संततीविषयक कामना पूर्ण होतात आणि नरजन्माचे सार्थक होते। प्राचीन काळी सुवर्णरत्नांनी विभूषित अशा रम्यभोगी नगरात नागांची वस्ती होती। तेथे पुंडरीक नामक बलाढ्य सर्प राज्य करीत असे। गंधर्व, किन्नर, अप्सरा त्याची सेवा करीत असत। त्याच्या सेवकांमध्ये ललित गंधर्व आणि ललिता नामक अप्सरा हे दाम्पत्यही होते। त्या दोघांचे एकमेकांवर अपार प्रेम होते। ते स्वतःच्या संपन्न घरात सुखाने नांदत असत आणि आनंदाने कालक्रमणा करीत असत। दोघांच्याही हृदयात एकमेकांचे वास्तव्य होते। परस्परांशिवाय त्यांना जराही करमत नसे। एकदा सर्पराज पुंडरीक आपल्या मंत्र्यांसह सभेत बसला असताना त्याने मनोरंजन करण्यासाठी ललित गंधर्वाला पाचारण केले। तो सुस्वर गायन करू लागला। त्यावेळी त्याची प्रेयसी ललिता तेथे नव्हती। त्याला तिची सारखी आठवण येऊ लागली। त्यामुळे तिचे चित्त विचलित झाले आणि गायनात वारंवार चुका होऊ लागल्या। ही गोष्टी कर्कोटक नागाच्या लक्षात आली आणि अंतर्ज्ञानाने त्यामागचे कारणही कळले। हे वर्तमान त्याने राजाला सांगितले। तेव्हा ललित गंधर्वाने कामातुर होऊन क्रीडेत विघ्न आणले याचे त्याला फार वैषम्य वाटले। तो एकदम संतापला आणि त्याला उद्देशून म्हणाला, अरे दुर्बुद्धी गंधर्वा, तुला कसलीही चाड राहिली नाही। माझ्यासमोर गायन करीत असताना तू पत्नीचे चिंतन करून रंगांचा बेरंग केलास। या प्रमादामुळे तू नरभक्षक राक्षस होशील। राजा, तो शाप ललित गंधर्वाला तत्काळ भोवला। पूर्वस्वरूप जाऊन तो अकराळ विक्राळ राक्षस बनला। त्याची देहाकृती अतिशय बिभत्स आणि 32 कोस विस्ताराची होती। त्याची मान पर्वतासारखी आणि मुख विवरासारखे भयंकर होते। त्याच्या नाकपुड्या गुहेसारख्या होत्या। ओठ 2 योजने आणि हात 4 कोस लांबीचे होते। त्याचे डोळे तप्त निखाऱ्यासारखे लालबुंद होते। ते अति प्रचंड आणि उग्र रूप पाहिल्याबरोबरच भीती वाटत असे। ललितेने आपल्या पतीची दुर्दशा पाहिली तेव्हा तिला अनिवार्य दुःख झाले। तिला भविष्याची मोठी चिंता उत्पन्न झाली। काय करावे, कोठे जावे तिला काहीच कळेना। असंख्य विवचनांनी तिला पुरते ग्रासून टाकले। त्यामुळे क्षणभरही चैन पडेना। मग तीही आपल्या पतीसह गहन वनात भटकू लागली। राक्षस झालेल्या गंधर्वालाही सुखशांती नव्हती। त्यालाही दुःख पीडा होत असे। तो नित्य पापाचरण करीत असे आणि वन्य पशूंसह माणसेही मारून खात असे। आपल्या पतीची ती अवस्था पाहून दुःख व्याकुळ ललिता रात्रंदिवस रडत असे। अशीच एकदा हिंडत असता ती विंध्य पर्वतावरील एका विस्मयकारक शिखरावर आली। तो परिसर अतिशय सुंदर, रमणीय आणि मंगलकारक होता। तेथे ऋष्यशृंग ऋषींचा आश्रम होता। वनवन करून दमलेल्या ललिताला तेथे येताच मोठे समाधान वाटले। ती मनोमन सुखावली। येथे आपले कल्याण होईल अशी तिच्या मनानेच ग्वाही दिली। तिने आश्रमात प्रवेश केला आणि थोर तपस्वाला वंदन करून विनयाने उभी राहिली। तिला पाहून ऋष्यशृंगांनी विचारले, हे कल्याणी, तू कोण आहेस? कोणाची कन्या आहेस? येथे कशासाठी आली आहेस? मला तुझी समग्र हकीकत सांग। ती म्हणाली, मुनिवर्य, मी वीरधन्वा गंधर्वाची कन्या आहे। माझे नाव ललिता। मी पतीच्या कल्याणाच्या उद्देशाने येथे आले आहे। त्याचे नाव ललित। तो अतिशय सद्गुणी,
व प्रेमळ होता, पण सर्पराज पुंडरिकाच्या शापाने भयंकर स्वरूपाचा पापाचारी व मांसाहारी राक्षस बनला आहे. त्याची अवनती पाहून मला अतिशय दुःख होत आहे. जीवाला जराही स्वस्थता नाही. म्हणून मी तुम्हाला शरण आले आहे. तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि ज्या पुण्याने माझा पती राक्षस योनीतून मुक्त होईल असे प्रभावी प्रायचित्त सांगा. ललितेचे ते आर्त बोलणे ऐकून ऋषशृंग ऋषींचे मन कळवळले. त्यांनी तिला धीर दिला व म्हणाले, मुली, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला कामदा एकादशी म्हणतात. ही तिथी मंगलकारक आहे आणि हिचे महात्म्यही तितकेच श्रेष्ठ आणि अलौकिक आहे. या तिथीला व्रताचरण केल्याने मनुष्याच्या सर्व कामना पूर्ण होतात. म्हणून तू या दिवशी विधीपूर्वक व्रताचरण कर. त्याचे पुण्य आपल्या पतीला संकल्पपूर्वक अर्पण कर. त्याच्या प्रभावाने शापदोषाचे निवारण होऊन त्याला पुनच्च पूर्वस्वरूप प्राप्त होईल. ते शुभ वचन ऐकून ललितेला अतिशय आनंद झाला. तिचे चित्त सुखावले. तिने कामदा एकादशीस यथाविधी व्रताचरण केले. द्वादशीच्या दिवशी ती ऋषशृंगाच्या आश्रमात आली आणि त्यांच्या समोरच वासुदेवाची प्रार्थना करू लागली. म्हणाली, भगवंता, तुझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून पतीचा उद्धार व्हावा या उद्देशाने मी कामदा एकादशीचे मनपूर्वक आचरण केले आहे. त्या व्रताचे समस्त पुण्यफल मी ललित गंधर्वास अर्पण करीत आहे. त्याच्या प्रभावाने त्याचे असुरत्व नष्ट हो. तेव्हा ललितेच्या संकल्पाने तिचे व्रत पुण्य मिळून ललित गंधर्व शापमुक्त झाला. त्याचे राक्षसत्व गेले आणि पूर्वीचे दिव्य स्वरूप पुन्हा प्राप्त झाले. त्याला सुखरूप पाहून तिला अतिशय आनंद झाला. त्या दोघांनी ऋषशृंग ऋषींना नमस्कार केला. त्यांची अनुज्ञा घेऊन ते विमानात बसले आणि स्वस्थानी परतले. भगवान वासुदेवाच्या कृपेने त्यांचे मोठे कल्याण झाले. राजा, कामदा एकादशीचे महात्म्य असे थोर आहे. हिच्या पुण्यप्रभावाने ब्रह्महत्यादी पातके जातात. पिशाचत्वादी महादोष भस्मसात होतात. जो मनुष्य हिचे प्रयत्नपूर्वक आचरण करतो त्याला मोठे सद्भाग्य प्राप्त होते. हे सर्व निवेदन मी लोकांच्या कल्याणासाठी केले आहे. या महात्म्याचे श्रवण पठन केल्याने वाजपेय यज्ञाचे फळ मिळते. याप्रमाणे श्री वराह पुराणातील कामदा एकादशीचे महात्म्य पूर्ण झाले. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभ